कोल्हापुरात भाजपचे 4 उमेदवार विजयी झालेले आहेत। तर प्रमोद देसाई, राजनंदा महाडिक, वंदना मोहिते, विजय माने हे कोल्हापुरातील भाजपचे विजयी उमेदवार। इचलकरंजीमध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी झालेले आहेत। पटकन आता आपण चर्चेकडे येऊयात। आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा एकदा आपल्याला पटकन परिचय करून देतो। राम कुलकर्णी भारतीय जनता पार्टी, कपिल ढोके काँग्रेस, योगेश खैरे मनसे। आपल्यासोबत 2 राजकीय विश्लेषक आहेत, प्रवीण पुरो आणि मकरंद मुळे। मला पटकन योगेश खैरे आपल्यापर्यंत यायचंय। मुंबईतल्या आकडेवारीच्या संदर्भातलं लक्ष फार महत्त्वाचं आहे आणि आता सगळ्या देशाचं अत्यंत स्वाभाविक लक्ष मुंबईकडे। 159 जागांचे कल आहेत। ठाकरे, उद्धव ठाकरे 57, राज ठाकरे 7 आणि भारतीय जनता पार्टी 60। फार काही फरक नाहीये। एकनाथ शिंदे 20। मगाशी थोड्या वेळापूर्वी आपल्या या चर्चेमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा कपिल ढोकेंनी मांडला। खरी शिवसेना मुंबईत कोणाची आहे, मुंबईत कोणत्या शिवसेनेचा जोर आहे, त्याचं उत्तर मतदारांनी दिलंय असं ते आत्ता म्हणायला लागलेले आहेत। आपलं त्यावर मत सांगा योगेशजी, त्यानंतर मी राम कुलकर्णींना पुढचा प्रश्न विचारेन। बोला योगेशजी। नाही काय, मी परत एकदा सांगतो की हे कल आहेत आणि अनेक वॉर्डांमधील मतमोजणी अजून सुरू व्हायची आहे। काय वॉर्डांमधील मतमोजणी नुकताच सुरू झालेली आहे, त्यामुळे लगेच या संदर्भात मत व्यक्त करणं चुकीचं ठरेल। अजून गोष्टी पुढे येऊ द्यात, अजून बऱ्याच गोष्टी पुढे व्हायच्यात। अनेक वॉर्डांमध्ये अतिशय चुरशीची लढती होणार आहेत। त्यामुळे जोपर्यंत कल फार स्पष्ट होत नाहीत तोपर्यंत कुठलंही स्टेटमेंट करणं चुकीचं ठरेल। पण आपण जे म्हणताय की शिवसेनेच्या बाबतीत